नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये बायोमेट्रिक फेस अटेंडंट कशा प्रकारे करायचं आपल्या मोबाईलवरून याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या गूगल क्रोमवर यायचं आहे। गूगल क्रोमवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी BMC फेस अटेंडन्स अशा प्रकारे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। BMC फेस अटेंडन्स अशा प्रकारे टाकल्यानंतर या ठिकाणी इथं फेस रजिस्ट्रेशन हे जे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जो आपला एम्प्लॉय कोड आहे, जो आपला EC नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी EC नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला सेंड OTP वर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे, जे 6 आकडे असणार आहे, ते तुम्हाला या ठिकाणी इथं टाकायचे आहेत आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची आपली जी प्रोफाईल आहे ती संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी इथं ओपन होणार आहे। ऑटोमॅटिकली माहिती जी आहे ते फिलअप झालेली असणार आहे, ती ही माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात खाली येऊन आपल्याला या ठिकाणी तर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार नंबरच्या द्वारे आपल्याला एक OTP येणार आहे आपल्या मोबाईल नंबरवर, तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो OTP या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे। या ठिकाणी अलो धिस टाइम यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक कॅमेऱ्याने जर फोटो काढायचा असेल तर आपल्याला स्विच कॅमेरा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपला जो फोटोज आहे तो आपल्याला व्यवस्थित या गोल सर्कलमध्ये आलेला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला आपला जो फोटो आहे तो आपल्याला लाईव्ह फोटो आपल्याला या ठिकाणी इथं काढून घेऊन आपला जो आहे बायोमेट्रिक फेस रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली होणार आहे। मित्रांनो लाईव्ह फोटो काढल्यानंतर अशा प्रकारे आपल्याकडे व्हेरिफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारची माहिती आपल्याकडे येणार आहे। अशा प्रकारचं एक नवीन इन्फॉर्मेशन आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे जे तुमचं बायोमेट्रिक फेस रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन करू शकता। मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। मित्रांनो याची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमचं जे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन आहे ते त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लगेच करू शकता।